बऱ्याच जणांनी मला कमेंट्समध्ये विचारलं होतं की तुमचं पीठ आहे ते हाताला चिटकत कसं नाही, पारी वळताना ती कशी काय अशी स्मूथपणे वळली जाते. तर त्याच्यासाठी मी इथे काही टिप्स सांगणार आहे. तर पिठाचे जेवढे तुम्हाला मोदक वळायचे आहेत त्याच्या आधी असे गोळे करून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता माझ्या हाताला थोडं थोडं इथे पीठ चिकटलेलं आहे, म्हणजे अगदी हे असं चिकटलेलं आहे. तर या हाताने जर मी मोदक वळायला घेतला तर ते निश्चितच ते माझ्या हाताला चिकटणार. ह्याच्यासाठी आता मी हे हात स्वच्छ धुवणार आहे. आता हे हात मी मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कपड्याने पुसून घेतले आहेत, कोरडे केलेले आहेत. आता इथे मी तेलाचं एक असं इथे याच्यामध्ये बोट बुडवते, हातावर घेते आणि पूर्ण हाताला असं चोळून घेणार आहे. आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि हा मोदकाच्या पिठीमध्ये डीप करून एक्स्ट्राचं पीठ आहे जे काढून टाकायचं. मग पुन्हा इथे अंगठ्याला थोडंसं तेल घ्यायचं आणि मध्यभागी अशा प्रकारे पारी वळायला सुरुवात करायची. पारी वळताना सुद्धा थोडं थोडं हाताला मला इथे चिटकल्यासारखं जाणवतं आहे. तर मी इथे थोडंसं पाणी लावणार इकडे आणि पुन्हा ती वळायला सुरुवात करणार. तर त्याच्यामुळे काय होतं, हाताला चिटकत नाही आणि इझिली आपण ती पारी वळू शकतो. जशी जमेल तशी तुम्ही ती पातळ जाड ठेवू शकता. इथे पारी वळून झालेली आहे माझी. आता ह्याला आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत. तर त्या कळ्या पाडताना ह्या 3 बोटाचा आपण उपयोग करणार आहोत. तर हे बोट आहे ते मी पाण्यामध्ये डिप करणार आणि अशा प्रकारे इथे ह्या 2 बोटांनी इथे त्याची चिमटी मारायची. नेक्स्ट पुन्हा तसंच करायचं आणि अशा पद्धतीने आपण सगळ्या ह्या कळ्या करून घ्यायच्या. जर असं वाटते की हाताला हे चिकटतंय तर पुन्हा हे पाण्यामध्ये डिप करायचं बोट आणि कळी करून घ्यायची. त्या पद्धतीने मी ह्या सगळ्या कळ्या करून घेते आहे. सारण भरून घ्यायचं आहे. आता एकदम याला एकदम असं प्रेस नाही करायचं आहे. हलक्या हाताने असं ह्या सगळ्या ज्या कळ्या आहेत त्या एकावर एक अशा ओव्हरलॅप्स करायच्या आहेत, एकावर एक अशा येतील अशा प्रयत्न करायचा हाताने. याच्यासाठी मी या हाताचा या बाजूचा उपयोग करते आहे आणि त्या कळ्या ज्या आहेत त्या एकावर एक अशा ओव्हरलॅप होतील त्याचा प्रयत्न करते आहे. हळूहळू हळू करत ते घ्यायचे, एकदमच जबरदस्ती नाही करायचं. हळूहळू क्लोज करायचं आहे. असं हाताने सुद्धा तुम्ही करू शकता. इथे पाण्याचं बूट घेऊन असं लावायचं. मोदक आपला रेडी आहे. मला असे सुंदर मोदक बनवायला शिकायचं असेल तर याच्या बऱ्याच व्हिडिओ मी माझ्या पेजवरती अपलोड केलेल्या आहेत आणि जर का याचे क्लासेस करायचे असतील तर ते सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहेत. ऑफलाईन क्लासेस असतात तर त्याची चौकशी तुम्ही DM करून मला करू शकता.